आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. आज आपण खानापूर तालुक्यातील सर्व मातंग समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ विट्यानगर येथील नगरसेवक, आजी माजी नगरसेवक आज या ठिकाणी उद्याच्या होऊ घातलेल्या 9 तारखेच्या आरक्षण उपवर्गीकरण या संदर्भात मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मोर्चा हा कुणाच्या एका समाजाच्या विरोधात नसून तो आमच्या हक्काचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे कृपया या मोर्चाबद्दल कुणीही वेगळा अर्थ काढू नये ही माझी प्रामाणिक आपल्या सर्वांना विनंती आहे. हा मोर्चा काढत असताना जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव, म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलेलं होतं. म्हणजे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे असं आम्ही मानतो आणि भविष्यातसुद्धा आम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी फारकत न येणारी आमचा हा मातंग समाज आहे. परंतु उद्याच्या या सुप्रीम कोर्टाच्या अंमलबजावणीच्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे काय आहे तर लोकसंख्येच्या प्रमाणात मागासवर्गीयाच्यात असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाचा जो वाटा आहे तो वाटा मिळण्यासाठी आमचा हा लढा चालू आहे. खरं म्हणजे ही कुणाच्यावर अन्याय करण्यासाठी नाही किंवा कुणावर दाबण्यासाठी नाही की अनेक वर्षे काय चाललं आहे ह्याच्याचे आमचं काय घेणं नाही. पण सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि त्या वर्गीकरणाचं या समाजाला आम्हाला लाभ मिळावा यासाठी आम्ही हे सांगली जिल्ह्यामध्ये उद्याच्या 9 तारखेला तमाम जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं नियोजन केलं आहे. माझी जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाला विनंती आहे, कुणाचा निरोप किंवा कुणाचा टपालपत्र असं वाट न बघता आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो या अर्थानं आपलंही समाजासाठी काहीतरी योगदान असावं म्हणून प्रत्येक खेड्यागावातून ग्रामीण भागातून या सांगलीच्या मोर्चाला आपण यावं आणि या मातंग समाजाचा मोर्चा यशस्वी करावा आणि आपण पुढच्या पिढीसाठी, आपली पिढी जरी नसली तर पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी भवितव्य त्या पिढीचं घडावं यासाठी आरक्षण हे महत्त्वाचं आहे, उपवर्गीकरण हे महत्त्वाचं आहे आणि हे उपवर्गीकरण होण्यासाठी आपण सर्वांनी लढा उभा करूया आणि हा लढा यशस्वी करूया एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आज खानापूर तालुक्यातील सर्व आमचे मातंग समाज बांधव आज आम्ही महाराष्ट्र शासनानं आणि सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे की जातीचं उपवर्गीकरण करावं त्या संदर्भात आम्ही एकत्र जमलेलो आहे. आज इथं आम्ही विविध पक्षाचे, विविध विचाराचे असलेले लोक तरी एक समाज म्हणून आपण त्या विचाराला पाठबळ द्यायला पाहिजे आणि 9 ऑगस्ट रोजी जो सांगली जिल्ह्यात मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला सर्व समाज बांधव एकत्र यावं असं आव्हान करण्यासाठी आणि प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही एकत्र बसलेलो आहे. त्यासाठी सर्वच आमचे आजी माजी नगरसेवक, सर्व आमचे युवक सगळे आणि इथं असणारे सर्व बांधव, सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षीच जातीय उपवर्गीकरण करावं असं निर्देश दिलेले आहेत, तरी त्याचा अंमलबजावणी महाराष्ट्र शासनानं करावी आणि ते पुढच्या पिढीसाठी अत्यंत चांगली गोष्ट असेल असं आमच्या इथं सगळ्यांचं मत आहे. हा जो आमचा उपवर्गीकरणाच्या समर्थनात जो मोर्चा होणार आहे हा कुठल्या एका जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नसून तो आम्हाला त्यातलं काहीतरी मिळावं अशा उद्देशानं आम्ही तो मोर्चा करणार आहे. आणि 9 ऑगस्टला जो सांगलीमध्ये मोर्चा निघणार आहे
तो 11 वाजता 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघणार आहे. त्या मोर्चाला विट्यातून खानापूर तालुक्यातून सर्व आमचे समाज बांधव आणि युवक जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावं असं मी एक कार्यकर्ता म्हणून आव्हान करतो. तसेच जे इथं आलेले नाहीत त्यांनाही सांगू इच्छितो की सर्वात जास्त आणि मोठ्या संख्येनं आपण त्या मोर्चाला उपस्थित राहून त्या उपवर्गीकरणाचे समर्थन करावं असं मी सगळ्यांना समाधान देतो. आज या ठिकाणी आपण सगळ्या विचाराची म्हणण्यापेक्षा समविचाराचे सगळे मातंग समाजाचे कार्यकर्ते आपण इथं जमलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून आपण खरं तर आपण इथं जमलो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की ही जी भूमी आहे, ही जी विटा भूमी आहे, म्हणजे हे जे आपला जो समाज आहे ही क्रांतिकारकांचीच भूमी आहे. या समाजामध्ये आपल्या 2 क्रांतिकारक निर्माण झाले. 2 दुसऱ्या महायुद्धात कामगिरी करणारे 2 सख्खे भाऊ आणि जे स्वातंत्र्य सैनिक जे खरोखर चलेजावच्या चळवळीमध्ये होते ते 2 सख्खे भाऊ. मुंबईला ज्या वेळेला बाबू गेनेंच्या मार्गदर्शनाखाली जी चलेजावची चळवळ निर्माण झाली होती त्यात गोविंद बाबाजी भिंगारदेव होते. त्यांनी बाबू गेनूला ब्रिटिशांनी चिरडून मारलं. त्यांचं प्रेत त्यांच्या गावापर्यंत ज्यांनी नेलं ते गोविंद बाबाजी भिंगारदेव आहेत. मोठा इतिहास आहे. ते त्यांचेच बंधू दुसरे लबा तथा तात्यासाहेब भिंगारदेव आहेत. 3 वेळेला प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून निवडून येण्याची किमया ज्यांनी केली, प्रत्येक 3 जिल्ह्यातून 3 वेगवेगळ्या जिल्ह्यातून निवडून येण्याची ज्यांनी किमया केली. आणि मगाशी ज्या वेळेला संदीपभाईंनी सांगितलं की खरोखर पंतप्रधानांनासुद्धा तिथं यावं लागलं, त्यांची भेट घ्यावी लागली, असं ते नेहरूनगर आणि असा जो इतिहास आहे तो विट्याचा इतिहास सांगण्याचा जो क्रांती दिनाच्या निमित्तानं 9 तारखेला आपण सर्वजण सांगलीला विट्यातून 9 वाजता निघूया की ज्या आपण आज महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक आपण अण्णाभाऊ साठेंचं आपण करणार आहोत. त्या स्मृतिस्थळाच्या तिथून आपण सगळ्यांनी सकाळी 9:30 वाजता किंवा 9 वाजताच आपण विट्यातून निघूया एवढंच मी सगळ्यांना आव्हान करतो. नमस्कार, मी संजय सयाजीराव भिंगारदेवे, नगरसेवक विटा नगर परिषद विटा. आज आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबत खानापूर तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक विटा येथील विश्रामधामावर आयोजित केलेली होती. या बैठकीचं नियोजन असं होतं की येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांतिदिनी उपवर्गीकरणाबाबत सनदशील मार्गानं भव्य असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चास या आपल्या खानापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मातंग समाजाच्या सर्व बांधव आणि भगिनीने या मोर्चास आपल्या मुलामुलींच्या भविष्यासाठी आपण एकत्र यावं. या मोर्चाचा एकच उद्देश आहे की भविष्यात आदरणीय कोर्टाने राज्य शासनाला जे काही निर्देश दिलेले आहेत की उपवर्गीकरणाबाबत तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि या अंमलबजावणीबाबत या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार साहेब यांनी या उपवर्गीकरणाबाबत अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी याबाबत आपण तमाम सर्व महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने एकत्र येऊन शासनाला आदरणीय सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व मातंग समाज एकवटलेला आहे आणि त्याची सुरुवात या जिल्ह्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिल्ह्यातनं होत्या. त्यामुळं आपण आजच्या बैठकीचं एवढंच फलित आहे की
या असणाऱ्या 9 तारखेच्या मोर्चाला या तालुक्यातल्या तमाम सर्व मातंग समाजाने यावं ही अशी मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 5 ऑगस्ट उपवर्गीकरण ह्या संदर्भात गेस्ट हाऊसला जी खानापूर तालुक्याच्या वतीनं आणि एक ज्येष्ठ आणि सर्व यंग जनरेशनमध्ये जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये एकच मुद्दा आहे की जे आरक्षण आहे हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि मातंग समाजाच्या वाटणीला जो बी कोण ह्या गोष्टी डावलून कुठल्या गोष्टीमध्ये आडफाटा आणत आहे, तर आम्ही पण आंबूसच आहे. कारण का आम्ही ह्या मुशीत तयार झालेलो आहे की आमचा बाप लहुजी साळवी वस्ताद आहे. आमच्यात तीच उर्मी आणि तीच चिकाटी आणि तीच जिद्द आहे, ती रग आहे की लहुजी साळवी यांच्यासारखी आहे. आमच्याकडे लिखणी आहे ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आहे. आणि न शिकता वाटेगाव तो रशियापर्यंत जो प्रवास केलेला एक मातंग समाजात एक लवडुंगाच्या झाडातनं ते मुंबई आणि मुंबईतनं रशिया इथपर्यंत प्रवास केलेला ही जातीचा आमच्या इतिहास आहे. तर आज मला एवढं सांगायचं आहे की आमचे ज्येष्ठ चळवळीचे जनक आम्हाला लहानपणापासून जे शिकवलं, आमचे सुभाष तात्या भिंगारदेवे, संदीप तात्या ठोंबरे, आमचे मेहरबान संजयजी मेहरबान आणि जिंजीला एकत्रित घेऊन काम करत असताना पलोबाई या नेहमीच की एक जिंजी नवीन एक जनरेशनमध्ये काम करत असताना की लोकांच्यामध्ये एक स्वाभिमान निर्माण करण्याचं काम करतात. अशा अनेक लोकांची मिटिंग इथं पार पडली गेस्ट हाऊसला. ह्या गेस्ट हाऊसच्या मिटिंगमध्ये पूर्ण खानापूर तालुक्यातल्या मातंग समाजातल्या आणि जी बैती समाज आहे, जे शोषित आहे, ह्यांनी 9 तारखेच्या मोर्चाला एकत्रित यायचं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जो उपकरणीचा जो मोर्चा होत आहे त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी एक वज्रमूठ, एक मातंगाची वज्रमूठ म्हणून व्हायचं आहे. आणि ही जी नावं आहेत लहुजी साळवी वस्तादसाहेब, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ह्या उर्मीनं, ह्या लेखणीनं, ह्या ज्ञानानं आम्ही हा शांततेत मोर्चा आमच्या हक्कासाठी करायचा आहे. आणि आम्ही येतोय खानापूर तालुक्यातनी, तुम्ही सर्वजण या, एवढंच मी बोलतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आरक्षण उपवर्गीकरण झाले पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण झाले पाहिजे. अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे. अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे.